व्यवसाय करायला पाहिजे का नोकरी करायला पाहिजे, आणि व्यवसाय करायचा असेल तर तो कुठला करायला पाहिजे, कुठला करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये पार्टनरशिप पाहिजे का नाही पाहिजे. मग मी पार्टनरशिप साठी विचार करताना नेमका कुठल्या गोष्टींचा विचार करू. पत्रिकेतल्या दशम स्थानामध्ये जो ग्रह आहे किंवा जी रास आहे त्याच्याशी संबंधित बिझनेस लवकर सक्सेसफुल होतात. कारण तुमचा वेळ बहुमूल्य, पैसा बहुमूल्य, तो योग्य ठिकाणी जर कधी इन्व्हेस्टमेंट झाला नाही तर पश्चातापाशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर नमस्कार मित्रांनो, खूप सारख्या प्रश्नांमध्ये अजून एक असा प्रश्न आला आहे की आपल्याला नेमका व्यवसाय काय करायला पाहिजे, व्यवसाय करायला पाहिजे का नोकरी करायला पाहिजे, आणि व्यवसाय करायचा असेल तर तो कुठला करायला पाहिजे, कुठला करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये पार्टनरशिप पाहिजे का नाही पाहिजे. तसेच त्या ठिकाणी काय वास्तुदोष आहे, किंवा बरेचसे प्रश्न असतात की अमेरिकेमध्ये तर कोणी पार्टनरशिप बघत नाही, वास्तुशास्त्र बघत नाही, ते काय एवढे विकसित आहेत. मग मी पार्टनरशिप साठी विचार करताना नेमका कुठल्या गोष्टींचा विचार करू. असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. पण आपल्याला एक शास्त्र हे टूल म्हणून वापरायचं आहे. याच्याने आपली प्रगती होणार आहे. प्रगतीसाठी काय योग्य आहे हे बघायचं आहे. जर कधी जेवढा भाग योग्य वाटतोय तेवढा मी घेईल, बाकीचा सोडून देईल, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पत्रिकेतल्या दशम स्थानामध्ये जो ग्रह आहे किंवा जी रास आहे त्याच्याशी संबंधित बिझनेस लवकर सक्सेसफुल होतात. या जगामध्ये अशक्य असं काही नाही, सगळं शक्य आहे. परंतु माझी कॅपॅसिटी 100 रुपये कमवायची आहे पण मी 20 रुपयात सॅटिस्फाईड आहे, तर तुम्ही कशाला बघता. काही बघायची आवश्यकता नाहीये. तुम्ही तेवढ्यातच समाधानी राहा. ज्यांना प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी हा विषय आहे, ज्यांना अधोगती करायची आहे त्यांच्यासाठी हा विषय नाहीये. तर दशमाच्या दशम स्थानामध्ये किंवा दशम स्थानामध्ये नेमका कुठला ग्रह आलाय, त्याच्यामुळे होतंय काय हे बघायचं. हे बघितल्यानंतर आपल्याला समजतं की आपली चर राशी आहे का स्थिर राशी आहे, अग्नितत्वातली रास आहे का जलतत्वातली रास आहे, आणि त्याच्याशी संबंधित जर कधी आपण बिझनेस करतोय किंवा जॉब करतोय तर कमीत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त आपली प्रगती होत असते. ज्याला श्रमच करायचे नाही त्याची तर कुठलाही ग्रह कुठेही असल्यावर प्रगती होणारच नाही, तर त्रिकाळ सत्य आहे. आणि पूर्वसंचित पुण्य असेल तोपर्यंत चालतं, नंतर त्याचा व्यवसाय बुडीस जातो. पार्टनरशिप साठी जर कधी काही कंडिशनला, काही केसमध्ये आम्हाला पत्रिकेत दिसतं की काही वेळेस पार्टनरशिप ही करावीच लागते. त्यावेळेस पार्टनरशिप तुटल्यानंतरचं ॲग्रीमेंट आम्ही त्यांना करायला सांगतो, कारण व्यवहार कधी कधी मोठा असतो आणि काही वेळेस पार्टनरशिप ही करावीच लागते. कारण काही कंडिशन असतात, कंपनीच्या काही पॉलिसी असतात, काही वेळेस त्यांना टॅक्स वाचवायचा असतो, काही टॅक्स भरायचा असतो. तर अशा केसमध्ये आपल्याला बघायला पाहिजे की यांची पार्टनरशिप जास्त दिवस चालणार नाही. तर तुटल्यानंतर काय करायला पाहिजे. तुझा किती वेळ वाया गेला, माझा किती वेळ वाया गेला, तुझे किती पैसे इन्व्हेस्ट झाले, माझे किती झाले, तुझं किती नुकसान, माझं किती नुकसान, या 100 गोष्टींचं ॲनालिसिस पत्रिकेनुसार आपल्याला ॲग्रीमेंटमध्ये काही पॉइंट वकिलाला टाकायला सांगितलेले आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला त्या दृष्टिकोनातनं जर कधी आपण फॉलो करतोय तर निश्चितच आपल्याला समजू शकेल की आपल्या पत्रिकेत नेमकं काय आहे. आणि हे जर कधी जाणून घेतलं, आता बघा पूर्वीच्या काळी 100 वर्षाचं आयुष्य होतं, आता 60-70 मध्येच बऱ्यापैकी लोकांचे मृत्यू होत आहेत. त्याच्यातले 30 वर्ष गेले शिक्षणामध्ये, आणि आपल्याकडे नेमके 20 ते 30 वर्ष आहे करिअरसाठी. आणि याच्यामध्ये जर कधी फॅमिली प्रॉब्लेम मध्ये 5 वर्ष, घराच्या याच्यासाठी 5-10 वर्ष गेले तर घरात शेवटी आयुष्याच्या रिटायरमेंटला तुम्हाला काय मिळालं. एक घर आणि शिक्षित मुलं, त्याच्यापेक्षा दुसरं काही झालंच नाही. तर आपल्याला जर कधी जीवनाला गतिशील चाकं लावायची आहे, प्रगतीचे चाकं लावायचे, तर हे टूल्स आपल्याला वापरायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला सटीक नियोजन करता येईल. जरी सटीक नाही आलं तरी सुद्धा 80% तर कामं होतील आपले. त्यामुळे टक्केवारी कामांची वाढवायसाठी आपल्याला या पत्रिकेतल्या काही गोष्टी बघायच्या असतात. आता पार्टनरशिप करताना नेमकं अजून बघायचं काय, तर बघायचं की त्याचा भाग्यांक आणि माझा भाग्यांक सेम आहे का. आता वर्गामध्ये 30 मुलं असतात किंवा 20 मुलं असतात, 40 मुलं असतात काही काही शाळांमध्ये. तर त्या 40च्या मुलांपैकी 20 मुलं आपले मित्र असतात, 5 अजून छान मित्र असतात, त्याच्यातला 1-2 असतो तो बेस्ट फ्रेंड असतो. तुम्ही बघा की त्याच्या पत्रिकेतले काही ग्रहण आपल्या पत्रिकेशी मॅच होत आहेत, त्याच्या सप्तमातले काही ग्रहण आपल्याशी मॅच होत आहेत, त्याचा मूलांक आपल्याशी मॅच होतोय, त्याचा मित्रांक आपल्याशी मॅच होतोय.
10 पैकी 9 केसमध्ये तुम्हाला या गोष्टी 100% बघायला भेटतील. तर आपण त्याची तारीख वेळ घेऊन आपल्या जवळच्या गुरुजींकडनं या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती घ्या आणि मग वेळ इन्व्हेस्टमेंट करा. कारण तुमचा वेळ बहुमूल्य आहे, पैसा बहुमूल्य आहे. तो योग्य ठिकाणी जर कधी इन्व्हेस्टमेंट झाला नाही तर पश्चातापाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आता कोणी कोणी कशा कशा पद्धतीने पार्टनरशिप केली आहे किंवा काय चुकलं किंवा काय तुम्हाला अनुभव आला, कुठल्या पार्टनरने कशा पद्धतीने फसवलं, हे कमेंटद्वारे आम्हाला अवश्य कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही या पॉइंटवर नक्की विचार करू. नमस्कार.